कुंडापुरम नावाच्या गावात राम नावाचा माणूस राहत असतो. त्याच्या बायकोचं नाव संतोषी. त्यांना माया नावाची एक मुलगी असते. ते शेती करत आपलं जीवन जगत असता. शेती करून आलेल्या पैशात तो परिवार आनंदात पुढे जात राहतो. जेव्हा माया 4 वर्षाची असते तेव्हा संतोषी परत प्रेग्नंट होते. एक जड सामान उचलताना पाय घसरून खाली पडून जाते. आई आई बोलून जोरात ओरडत असते. जवळ कोणीच राहत नाही. तिकडचे सगळे लोक शेती करण्यासाठी शेतात असतात. माया एक लहान मुलगी असते म्हणून तिला काय करायचं ते समजत नाही. आई तिच्या समोरच डोळे बंद करून घेते. संध्याकाळी राम घरी येतो. आईजवळ बसून मुलीला रडताना बघतो. संतोषी, काय झालं? संतोषी. असं बोलतो. राम पण तोपर्यंत ती मेलेली आहे हे समजून घेतो. त्याच्यानंतरचे होणारे सगळे कार्यक्रम पूर्ण होतात. त्याची आई सुमन एक अजून मुलासाठी दुसरं लग्न कर असं बोलते. त्याच्यावर राम कृष्णा नावाच्या मुलीसोबत लग्न करतो. कृष्णा मायाला खूप चांगली बघते. 1 वर्षाच्या आत ती बाळाला जन्म देते. त्या बाळाचं नाव लता. मुलगी थोडी मोठी होते. लताला घेऊन माया शाळेत जाते. खूपच चांगल्या शाळेत शिकत असतात दोघी. त्यावेळीच पूर आल्यामुळे रामची शेती पूर्णपणे खराब होऊन जाते. आपल्या शेताला वाचवण्यासाठी तो खूप कर्जात बुडालेला असतो. मुलींना शिकवण्यात पण खूप कष्ट होता रामला. त्यावेळी काय करायचं ते न समजता राम आणि रामचं कुटुंब खूप दुःखी होतं. त्यांचं दुःख बघून माया असं बोलते. पप्पा, आई, दुःखी नका हो. मी शिकणार नाही तर काही होणार नाही. छोटीला चांगलं शिकवा. मी पण तुमच्यासोबत शेतात येईल असं बोलते माया. त्यावर त्यांना काय बोलायचं ते समजत नाही. माया लहान वयात किती समजूतदार आहे असा विचार करता. तिच्यावर ते खूप खुश होतात. तिच्या बोलण्यावर लता एकटीच शाळेत जायची. माया आपल्या आईवडिलांसोबत शेतात जाऊन खूपच कष्टाने काम करत राहते. काही वर्षांनंतर लता 10वीत पहिल्या नंबरने पास होते. ते बघून आईवडील आणि माया खूपच खुश होतात. लताला पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागतं. विचार केल्यानुसार ते शहरात पाठवून देतात. शहरात इंटरमिजिएट शिकत असते. असं जेव्हा वडील शेतात काम करत होते की एक दिवस अचानक हार्ट अटॅकने मरून जातात. ही गोष्ट समजून लता शहरातून परत येते. त्या तिघी वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून खूप रडत असता. त्याच्यानंतर ते सगळे कार्यक्रम पार पाडतात. जवळपास 15 दिवसांनंतर लता शहर जाण्याऐवजी घरीच राहते. बेटा लता अजूनपर्यंत इकडेच आहे. खूप दिवसांपासून इकडेच होती. अजून काही दिवस राहिली तर शिक्षण मागे पडून जाईल. आई, माझी पुढे शिकण्याची इच्छा नाही. तुमच्यासोबत इकडेच राहून शेतीचं काम करेल असं बोलते लता. तेवढ्यात ते बोलणं ऐकणारी माया असं बोलते. असं का बोलते आहे तू? तुझ्याबद्दल या दोघांनी किती स्वप्न बघितले. जर शिकली नाही तर कसं? दीदी, पप्पा पण नाहीये. खूपच पैसे खर्च होतील दीदी. अरे, पैशाबद्दल का विचार करते? मी आहे ना. मेहनत करून तुला शिकवेल. तू काही न बोलता तिकडून जाऊन शिक. तुझ्या हॉस्टेलचे पैसे मी भरेल. 6 वर्ष घराचं तोंड सुद्धा बघण्याची गरज नाही तू. चांगलं शिकून नाव चांगलं कर बेटा. असे कपडे भरून शहरात पाठवते लताला. लता शहरात जाऊन तिकडे शिकत राहते. असे काही दिवस चालले जातात. आईची तब्येत खराब होऊन ती पलंगावर पडून जाते. बेटा माया, लताची एंट्रन्स झाली. चांगले मार्क आले आहे ना. तिला इंजिनिअरिंग करायची आहे ना. तिला आपण ज्या परिस्थितीत आहोत अजून पैसे नाही पाठवू शकत. शिक्षण थांबवून यायला सांग तिला. तू का असं बोलते आहे? मला नाही समजत. मी आहे ना. कष्ट करून शेतात काम करून तुला बघेल. छोटीचे पैसे पण वेळेवर पाठवेल आई. असा धीर देते माया. आणि तेव्हापासून माया शेतात खूप कष्ट करते. अशी शेती करते. आलेल्या पैशात घर चालवते आणि आपल्या छोट्या बहिणीला लताला पण पैसे महिनोन महिने पाठवत राहते.
आईची तब्येत खराब आहे ही गोष्ट लताला नाही समजली पाहिजे, ह्या गोष्टीवर पण पूर्ण लक्ष देते. जर समजलं तर लता दुःखी होऊन शिक्षण नको सोडायला असा विचार करतात. असे काही वर्ष निघून जातात. ती आपलं शिक्षण पूर्ण करून मी घरी येते आहे असं आपल्या मोठ्या बहिणीला मायाला सांगते. पण तेवढ्यात तिला एक दुसरा फोन येतो. तो साधा फोन कॉल नसतो. लताला सॉफ्टवेअरची नोकरी मिळते. ते घरी यायचं सोडून कामावर चालली जाते. असे काही वर्ष निघून जातात. त्याच्यानंतर कंपनीवाले काही कारणांनी त्यांना 3 महिने वर्क फ्रॉम होम देतात. ती गोष्ट समजून लता खूप आनंदात 6 महिन्यांनंतर आपल्या घरी जाते आहे म्हणून तिच्या आनंदाला सीमाच राहत नाही. मायाला पण फोन न करता सरप्राईज द्यायचा विचार करून आपल्या गाडीने घरी पोहोचते लता. ती आपल्या गावात पोहोचताच काही बैल तिच्या गाडीसमोर येऊन उभे राहतात. शी, काय आहे, रोडच्या मध्येच असे बाहेर येता? त्या बैलांजवळून वास येत असतो. शी, किती वास! माहीत नाही हे गाव कधी सुधरेल. असं रागात लता पुढे जात असते. तेवढ्यात तिची बहीण तिकडे येते. त्या बैलांना एका बाजूला करते. पण दीदी छोटीला ओळखून घेते. छोटी आपल्या मोठ्या बहिणीला बिलकुल ओळखत नाही, कारण ती शेतीचं काम करता करता तिचे मातीमुळे सगळे कपडे खराब होऊन जातात. माया लताला खूप प्रेमाने बोलवायचा प्रयत्न करते. तुम्ही मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जी. हे थोडे पैसे घ्या. असं हातात न देता पैशांना खाली पाडून तिकडून कारमधून चालली जाते. तेव्हा ती खूप उदास होते. लता आपल्या घरी पोहोचते तेव्हा आई खाटेवर झोपलेली दिसते. आई, काय झालं आई? अशी खाटेवर का आहे? असं विचारते. आई तिला बघून खूप खुश होते. आलेस तू लता, खूपच छान दिसते आहे. तू तर बिलकुल ओळखू नाही येत बेटा. असं आपापसात बोलत राहता दोघी. आई काय झालं ते सगळं नीट सांगते. ते सगळं ऐकून लता असं बोलते. इतकं सगळं झाल्यावर पण मला नाही सांगितलं. मी गेल्या 6 महिन्यांपासून नोकरी करते आहे. महिन्याचे 1,00,000 रुपये कमवते. मी खर्च करून सुद्धा पैसे राहतात. तसं दीदी कुठे आहे? असं लता विचारताच आई शेतात गेली असं उत्तर देते. काही वेळानंतर तिकडे तिची दीदी येते. तिचा अवतार बघून लता असं बोलते. काय दीदी, काही वेळापूर्वी गाडीच्या समोर तू होती. काय आहे हे? शी, खूप खराब दिसते आहे. आम्ही मातीत काम करणारे आहोत ना, अजून कसे असणार सांग? काय आई, तू काहीच बोलत नाही? दीदीचा अवतार तर बघ आणि मला बघ. जर बाहेर गेलो तर ही माझी बहीण आहे असं बोलू. असं लता बोलते. त्याच्यावर तिची आई काही न बोलता अशीच राहते. काही दिवस चालले जातात. त्या दोन्ही चांगले कपडे घालून मंदिरात जायचा विचार करता. असं जाण्याचा निर्णय घेऊन दोघं तयार होतात. छोटी आपल्या गाडीत बसते. दीदी, तुला माझ्यासोबत यायची काही गरज नाही. मी गाडीतून चालले, तू चालत ये. असं तिकडून चालली जाते. तिच्या बोलण्यावर माया थोडी उदास होते. असे काही दिवस चालले जातात. घराजवळ लता ऑफिसच्या कामानिमित्त लॅपटॉपवर काम करते. काही दिवसांनंतर तिच्या मैत्रिणी तिच्या घरी येतात. ते घर बघून असं बोलतात. ते घर बघता. खूपच सुंदर आहे असं बोलतात. तिला आपल्या आईची ओळख करून द्यायची नसते. तेव्हाच तिची बहीण तिकडे येते. ते सगळे तिच्या बहिणीला बघता. कोण आहे ही मुलगी? घराची कामवाली आहे का? हो, आमची घराची कामवाली आहे असं उत्तर देते. तिची गोष्ट ऐकून आई आणि तिची बहीण माया दोघी खूप उदास होता. ते खूप वेळापर्यंत तिकडे थांबून जेवण करून तिकडून चालले जाता. आई तिला रागात आत बोलवते. लता तिकडे जाते. काय लता, मला नाही भेटवलं? अच्छा, ते जाऊ दे. तुझ्या दीदीला का कामवाली बोलली तू? आता चांगली नोकरी करते आहे म्हणून अशी वागते आहे. आई, माझ्या मैत्रिणींसमोर बहीण आहे असा कसा परिचय करून देऊ? बघ तिला, ती आणि तिचा अवतार. अगं, तुला थोडी पण कृतज्ञता नाही. लहानपणी तुझ्या शिक्षणासाठी तिने आपलं शिक्षण सोडलं. वडील गेल्यानंतर मी आजारी पडले तेव्हा तीच आपल्या 2 हातांनी घर चालवत होती. ह्या 6 महिन्यात ती तुला पैसे पाठवत राहिली. तिच्या मेहनतीने तुला भीक दिली. आता तुला तुझी बहीण कामवाली वाटते आहे. तुझी दीदी नसती तर तुझं काय झालं असतं? विचार केला आहे कधी? असं बोलते आई.
त्या गोष्टीवर लता काही न बोलता घरात चालली जाते. आई मोठी मुलगी मायाला असं बोलते, माझी चांगली मुलगी, मला माफ कर, ती माझ्यामुळेच बिघडली आहे. असं खूप दुखी होते. आई, वाईट का मानून घेते आहेस? ते खरं तर आहे. इतक्या श्रीमंत लोकांमध्ये माझ्याबद्दल सांगणं तिला चांगलं नाही वाटलं असणार. तिच्याबद्दल सोड आई, असं बोलते माया. लता रात्रभर तिच्याबद्दल विचार करून खूपच दुखी होते. आपल्या मनात असा विचार करते, माझी आई खरं तर बोलली. माझ्या दीदीने माझ्यासाठी खूप मेहनत केली. मी दीदी म्हणायला पण का लाजते आहे? माझ्या दीदीने इतकी शेती करून मला इतकं घडवलं आणि मीच तिचा अपमान करते आहे. तेच नाही, सगळ्या शेतकऱ्यांना. असं रडत ती आपल्या बहिणीजवळ जाऊन झोपलेल्या बहिणीचे पाय पकडून खूप रडत असते. दीदी झोपेतून उठून जाते. लता, काय झालं? का रडते आहे? असं विचारते. त्यावर लता रडत उत्तर देते, दीदी, तुझा खूप अपमान केला, खूप बोलले, मला माफ कर ना. असं बोलते. त्यावर माया तिला शांत राहायला सांगते आणि त्या दिवसापासून लता मायासोबत नोकरी करता करता विकेंडला दीदीसोबत मिळून शेतीच्या कामात हात पुढे करते. असं केल्याने तिला खूप आनंद आणि गर्व वाटतो. त्या दोघी खूप आनंदात राहतात. त्या दोघींना इतक्या आनंदात बघून आई पण खूप खुश होते. ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा. अशा चांगल्या गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.